महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या वतीने ऐतिहासिक वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शिवसेना विभाग प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ अनंत भोईर यांच्या नेतृत्वाखाली गडकरी रंगायतन येथे ठाण्यातील रिक्षा टॅक्सी चालकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र पाठक, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, नगरसेवक योगेश जानकर तसेच ठाण्यातील विविध रिक्षा टॅक्सी युनियनचे पदाधिकारी आणि रिक्षा टॅक्सी चालक तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री झाल्यापासून माझे अनेक सत्कार झाले आहेत। जिथे जातो तिथे सत्कार होतोच। सध्या तर महिला भगिनी रोजच राख्या बांधतायत, मात्र आजचा हा सत्कार माझ्या कुटुंबाकडून झालेला सत्कार असल्याने त्याचा विशेष आनंद होत असल्याचं मत या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। रिक्षा टॅक्सी ही अशी सेवा आहे की जी सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाला देतो, ज्याकडे स्वतःची गाडी नाही ते रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करतात। मात्र ते काम प्रामाणिकपणे केलं तर त्यात नक्की यश मिळतं, हे मी स्वतः अनुभवले आहे, असं या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी म्हटले। सन्मान या ठिकाणी साहेबांच्या हस्ते होणार आहे, तरी त्यांनी व्यासपीठावरती यावेळी ही विनंती प्रशिक्षण दिलं जातं। त्याचे देखील या ठिकाणी लोकांचं करण्यात आहे। हृदयपूर्वक असं स्वागत आणि हृदयपूर्वक असा आभार। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं आपण ठाणे नाही ऑटो रिक्षा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची आपण स्थापना केली आणि त्याबद्दल आपण या जाहीर सत्काराचं आयोजन केलं। याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा जाहीर सत्कार रिक्षा टॅक्सी युनियनतर्फे ठेवण्यात आलेला होता। कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी महामंडळ हे रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी जे साहेबांनी महामंडळाची स्थापना केली, त्या मंडळाचा खरं तर हे कोणीही धाडस करू शकला नव्हता आणि गोरगरिबांचा विचार केला नव्हता। परंतु आज रिक्षा टॅक्सी चालक यांच्यासाठी जो साहेबांनी विचार केला, त्यासाठी एक ठाणेकर म्हणून एक फुलाची पाकळी म्हणून या आमच्या सर्व युनियनच्या माध्यमातून सगळ्या युनियनने एक युनिटी केली आणि त्याच्या माध्यमातून हे साहेबांचा सत्कार जाहीर सत्कार या ठिकाणी ठेवला होता। मागण्या रिक्षा चालकांच्या अनेक आहेत। साहेबांनी ते सांगितलं की मी सर्व मागण्या मान्य करणार, परंतु त्यामध्ये विशेष एक मागणी अशी आहे की जो दंड आहे तो 1500 रुपये दंड आकारला जातो, तो दंड 200 रुपये आकारावा आणि जे 3-3 लाख रुपये लोकांचे 1500 रुपयाप्रमाणे दंड आकारलेला आहे तो माफ करावा, ही एक प्रमुख मागणी होती।